श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. आज वर्षातील सर्वात मोठा रवी प्रदोष आहे. तर हा वर्षाचा आता शेवटचा प्रदोष आहे. हा प्रदोष रविवारी आल्यामुळं याला रवी प्रदोष असं म्हटलं जातं. तर बघा, आज संध्याकाळी आपल्याला दिव्याखाली ही अशी एक वस्तू ठेवायची आहे, ज्यामुळे काय होईल की 3 तासामध्ये तुमची जी कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होऊन जाईल. त्याचबरोबर पतीची, मुलांची, घराची प्रगती होईल आणि घरामध्ये पहा भरपूर सारे दोष असतात, अडचणी असतात, संकट असतात, त्याचबरोबर नकारात्मकता घरामध्ये असते. तर ही दूर होऊन जाईल आणि आपल्या घराची प्रगती होऊन जाईल. तर इतका प्रभावशाली उपाय आपल्याला संध्याकाळी शिवप्रदोष या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. म्हणजेच काय, आपल्याला 6च्या नंतर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो 7:30-8 पर्यंत करू शकता. तर असा हा उपाय आपल्याला करायचा आहे. तो कसा करायचा आहे, कोणती वस्तू आपल्याला ठेवायची आहे, ह्याबद्दलची सर्व माहिती मी व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. तर हा पहा, हे जे प्रदोषचं व्रत आहे तर ते शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे. तर हे व्रत जे व्यक्ती करत असतात तर त्यांना भगवान शिवशंकर अतिशय प्रसन्न होतात. म्हणजे इतके लवकर प्रसन्न होतात, कारण प्रदोष हे व्रत भगवान शिवशंकरांचं अतिशय प्रिय व्रत आहे. जी व्यक्ती हे व्रत करते त्यांच्या घरामध्ये पहा कोणत्याही कमतरता ही राहत नाही. म्हणजे कशाचीही कमतरता त्या घरामध्ये राहत नाही. भगवान शिव हे लवकर प्रसन्न होतात. तर पहा, आपल्याला आज सकाळी सूर्याला अर्घ्य देखील द्यायचा असतो. तर तुम्ही जर अर्घ्य आजपर्यंत दिलेला नसेल तर तुम्ही सूर्याला अर्घ्य द्या. त्या पाण्यामध्ये थोडेसे तांदूळ टाका आणि त्या सूर्यदेवांना अर्घ्य द्या. ओम सूर्यदेवाय नमः, ओम सूर्यनारायणाय नमः असे आपल्याला बोलायचं आहे. असा हा मंत्र म्हणायचा आहे आणि सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. त्यानंतर त्याचबरोबर पहा, आदित्य स्तोत्र जे आहे तर त्याचं तुम्ही घरामध्ये नक्की पठण करा. कारण आजचा दिवस हा रवी प्रदोष आहे, त्यामुळे खूप महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस आपल्या हातून जाऊन देऊ नका. त्यामुळे असा हा उपाय आपल्याला छोटे छोटे जे उपाय आहेत ते सुद्धा करायचे आहेत. अशा विशिष्ट तिथीनं जर आपण असे उपाय केले तर आपल्याला कोणत्याही प्रकारची कमतरता राहत नाही किंवा आपल्या घरावर कोणतेही संकट येत नाही आणि आपल्या घराची भरभरून प्रगती होते. सूर्य हा आपल्या कुंडलीतील अगदी महत्त्वाचा ग्रह आहे. त्यामुळे सूर्यदेव जर आपल्यावर प्रसन्न असतील तर ते आपल्याला जे काही घरामध्ये प्रगती, आपले घराची प्रगती होण्यासाठी ते आपल्याला आशीर्वाद देत असतात. त्याचबरोबर आपलं जे वर्चस्व आहे त्यासुद्धा सूर्यदेव आपल्याला प्रदान करत असतात. त्यामुळे सूर्यदेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला 1 लोटाभर पाणी याचं अर्घ्य सूर्यदेवांना द्यायचं आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला शक्य झालं तर आदित्य स्तोत्राचं पठण घरामध्ये करायचं आहे. आता बघा, त्यानंतर आपल्याला भगवान शिवशंकरांच्या मंदिरात देखील जायचं आहे. तर पहा, मंदिरात गेल्यानंतर 1 लोटाभर पाणी आपल्याला घरूनच भरून घेऊन जायचं आहे आणि ते भगवान शिवशंकरांवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक केल्याच्यानंतर जे थोडंसं पाणी आपण जलाधारेकडून पकडायचं आणि थोडंसं तांब्यामध्ये घेऊन ते घरी आल्याच्यानंतर पूर्ण घरामध्ये शिंपडायचं, मुख्य दरवाजावरती शिंपडायचं. त्याचबरोबर बघा, आपल्याला संध्याकाळी 1 दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याबद्दल आपल्या सर्वांनाच माहीत आहे. दिवा जर आपण घरामध्ये सकाळ संध्याकाळ लावला तर घरामध्ये सकारात्मक लहरी निर्माण होत असतात. दिवा हा सकारात्मक गोष्टी प्रदान करत असतो. दिवा हा ज्ञानाचा, त्यागाचं प्रतीक आहे. तर पहा, 1 दिवा आपल्याला घ्यायचा आहे. तो दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकता. पितळाचा घ्या, तांब्याचा घ्या किंवा मातीची पंती घ्या. कोणत्याही प्रकारचा दिवा असू द्या, स्टीलचा देखील असला तरी चालेल. तर आपल्याला 1 दिवा घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला तूप वापरायचं आहे. गाईचं गावरान तूप वापरायचं आहे. लांब वाती त्यामध्ये घालायची आहे. 2 वातींची 1 वात करायची आहे आणि त्यामध्ये घालायची आहे.
तर पहा आपल्याला अशा प्रकारे दिवा लावायचा आहे आणि आपल्या दिवा जो आहे तर त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर हा दिवा जो आहे तो आपल्याला देवघरामध्ये लावायचा आहे. तर देवघरामध्ये लावल्यानंतर त्या दिव्यामध्ये पहा आपल्याला कोणती गोष्ट टाकायची आहे, तर आपल्याला चिमूटभर हळद त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. तर बघा जी हळद आपण घेणार आहोत ती लगेचच आपल्याला दिव्यामध्ये नाही टाकायची. तर ते हळदीमध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ मिक्स करायचे आहेत, म्हणजे तांदूळ हे आपल्याला त्या हळदीने पिवळे करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर ओम पशुपते नमः ओम पशुपते नमः या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे. तर बघा पशुपतीनाथाय नमः असं आपल्याला का म्हणायचं आहे, कारण भगवान शिवशंकरांचाच एक अवतार पशुपतीनाथ आहे. आपण पशुपतीनाथचे व्रत देखील करतो, आपल्या सर्वांनाच हे व्रत माहिती आहे. त्यामुळे असा हा दिवा आपल्याला लावताना असे हे मंत्र उच्चारण आपल्याला करायचं आहे आणि हा आपल्या मनातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण हा दिवा लावत आहोत. त्यामुळे आपल्याला असे मंत्र त्या ठिकाणी म्हणायचे आहेत. आता जे काही तांदूळ आपण घेतले होते त्यामध्ये थोडी हळद मिक्स केली होती ते आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे. आता बघा एक प्लेट घ्यायची आहे, त्या प्लेटमध्ये आपल्याला हळद आणि कुंकवाच्या साहाय्याने एक स्वास्तिक काढायचं आहे. तर स्वास्तिक हे काढल्यानंतर त्या स्वास्तिकवर सुद्धा हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर जो हा दिवा आपण लावलेला आहे तो दिवा आपल्याला त्या स्वास्तिकवरती ठेवून द्यायचा आहे. तर पहा अशा प्रकारे आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला त्या दिव्याला आपली जी काही इच्छा आहे भगवान शिवशंकरांना सांगायची आहे. तुमची कोणती बी इच्छा असू द्या, कठीण इच्छा असू द्या, ती तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे. तुमच्या पतीची, मुलांची, घराची प्रगती होत नाही आहे त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुमच्या ज्या कठीण इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. म्हणजे तुम्हाला ह्या इच्छा तिथे व्यक्त करायच्या आहेत, शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे. असा हा महत्त्वाचा जो उपाय आहे तो आपल्याला अशा प्रकारे करायचा आहे. त्यानंतर तो दिवा जो आहे तो आपल्याला उचलायचा आहे आणि आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाजावरती जायचं आहे आणि तिथे दरवाजाच्या आपल्या डाव्या साईडला हा दिवा लावायचा आहे. म्हणजेच आपल्या दरवाजाच्या म्हणजे घराच्या उजव्या साईडला हा दिवा लागला जाईल. म्हणजेच काय, आपण जर दरवाजाकडे उभे राहिलो तर मग तोंड करून उभे राहिलो तर आपली जी डावी साईड आहे ती दरवाजाची उजवी साईड असेल. तर अशा ठिकाणी आपल्याला हा दिवा लावायचा आहे. दिवा आपण प्लेटसोबतच उचलायचा आहे आणि तसाच तिथे प्रज्वलित करायचा आहे. तिथे गेल्याच्या नंतर सुद्धा नमस्कार करायचा आहे आणि आपली जी इच्छा आहे ती परत एकदा व्यक्त करायची आहे. तर लक्ष्मीला घरामध्ये आगमन होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर तिचे घरामध्ये कायमस्वरूपी राहावी यासाठी सुद्धा आपल्याला प्रार्थना करायची. तर बघा हा दिवा आपला शांत झाल्याच्या नंतर किंवा मग दुसऱ्या दिवशी त्या दिव्यामधले जे काही तांदूळ आहेत तर ते आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत. आपले जे पक्षी कुठे येत असतील टेरेसवर तिथे आपण हे टाकू शकता. इतर कुठेही तुम्ही हा कचऱ्यामध्ये हे तांदूळ टाकायचे नाहीत, कारण आपण त्यावरती भरपूर सेवा केलेल्या आहेत, त्यावरती मंत्रोच्चारण केलेलं आहे. हे इकडे तिकडे फेकू देऊ नका. अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर चला इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.